नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबार जिल्ह्यात दशामाता उत्सवाला उत्साहात प्रारंभ। बोरद परिसरात शेकडो मूर्तींची प्रतिष्ठापना। मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांत दशामाता उत्सवाला 12 ऑगस्ट पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी तळोदा तालुक्यातील बोरद व परिसरामध्ये दशामाता देवीच्या मूर्तींची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली। या मंगल सोहळ्यात महिला भाविकांचा अभूतपूर्व सहभाग पाहायला मिळाला। गुजरात आणि राजस्थान राज्यातील हा लोकप्रिय उत्सव गेल्या काही वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। यात बोरद व परिसरही मागे नाही। 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी यंदाही महिलांनी मोठ्या संख्येने मूर्तींचे बुकिंग केले होते। बुधवारी स्थापनेचा दिवस असल्याने मंगळवारी नंदुरबार, शहादा आणि तळोदा येथून महिला आपल्या गावी मूर्ती मिरवणुकीद्वारे घेऊन जाताना दिसत होत्या। शहरांपेक्षा ग्रामीण भागात या उत्सवामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे। बोरद परिसरातील 35 खेड्यांमध्ये मिळून 200 ते 250 दशामातांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। चैत्र मास किंवा श्रावणातील कृष्ण पक्ष दशमी तिथीला हे व्रत केले जाते। घरातील सर्व संकटे टळावीत, सुख, समृद्धी, शांती नांदून संपत्ती आणि अन्नधान्याची वाढ व्हावी या भावनेतून सुहासिनी महिला हे व्रत करतात। मूर्ती स्थापना करण्यापूर्वी कच्च्या दोऱ्याला हळद लावून तो पिवळा केला जातो। पिंपळाच्या झाडाखाली या दोऱ्याची पूजा करून तो गळ्यात बांधला जातो। 10 दिवस महिला दोन्ही वेळेस आरती करतात, उपवास करतात आणि दिवसातून एकदाच भोजन घेतात। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पहाटे प्रकाशा येथील तापी नदीच्या किनारी मूर्ती विसर्जनासाठी नेली जाते। तिथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक आरती करून मूर्तीचे विसर्जन केले जाते। या व्रतामागे पौराणिक पार्श्वभूमी असून राजा नल आणि राणी दमयंती यांच्या काळातील कथा सांगितली जाते। राणी दमयंतीला एका ब्राह्मणाने पिवळा दोरा दिला होता, जो राजा नळाने जमिनीवर फेकून दिल्याने त्यांना आयुष्यभर वनवास काढावा लागला होता, अशी आख्यायिका आहे। याच श्रद्धेपोटी संपूर्ण महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात दशामाता उत्सवाची परंपरा भक्तिभावाने जोपासली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।